Hello student, in today's video I am going to explain most important question, that is explain the importance of business communication. This question is very important for the purpose of examination. So let us listen it very carefully. What is the importance of business communication? तर खूप छान असा हा प्रश्न आहे आणि परीक्षेत तो नक्की विचारला जाऊ शकतो. त्यासाठी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जेव्हा आपण लिहितो त्यावेळेला फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज इंट्रोडक्शन. व्हॉट इज द इंट्रोडक्शन ऑफ दिस क्वेश्चन? तर इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस कम्युनिकेशन सांगत असताना इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला सांगता येईल, इन एव्हरी बिझनेस लार्ज अमाऊंट ऑफ कम्युनिकेशन इज ओरल अँड रिटन. तर आपण बघतो प्रत्येक बिझनेसमध्ये कम्युनिकेशन हे ओरल असतं आणि रिटन असतं. अकॉर्डिंग टू रिसर्च फाइंडिंग 65 to 75% ऑफ मॅनेजरियल टाईम इज स्पेंट ऑन कम्युनिकेशन. आणि कुठल्याही बिझनेसमध्ये जवळजवळ 65 ते 75% वर्क हे मॅनेजरचं कम्युनिकेशनवरती डिपेंड असतं. इट इन्क्लूड्स टॉकिंग अँड रायटिंग टू अदर्स. इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिकेशन फॉर बिझनेस कॅन बी एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. तर इट इन्क्लूड्स टॉकिंग अँड रायटिंग. तर या कम्युनिकेशनमध्ये बघा, तर टॉकिंग ॲज वेल ॲज रायटिंग दोन्ही गोष्टीतून कम्युनिकेशन होत असतं बिझनेसमध्ये. तर मग हे जे कम्युनिकेशन आहे टॉकिंगच्या माध्यमातून असेल किंवा रायटिंगच्या माध्यमातून असेल, तर ते कसं होतं, तर ते आपल्याला खालील पॉईंटच्या आधारे डिस्कस करायचे. तर बघा, इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस कम्युनिकेशन. तर काय इम्पॉर्टन्स आहे बिझनेस कम्युनिकेशनचं बिझनेसमध्ये? तर एन्श्युअर्स इफिशियन्सी. इफिशियन्सी म्हणजे काय, तर कार्यक्षमता. बिझनेसमध्ये बिझनेस हा कार्यक्षम होण्यासाठी बिझनेस कम्युनिकेशनचं खूप महत्त्व त्याच्यामध्ये आहे. तर बघा, बिझनेस कम्युनिकेशन can play an important role in ensuring the efficiency and success of any organization. तर बघा, बिझनेस कम्युनिकेशन हे खूप महत्त्वाचा रोल पार पाडते. कशामध्ये? कार्यक्षमता. कशाची कार्यक्षमता? सक्सेस ऑफ एनी ऑर्गनायझेशन. कुठल्याही ऑर्गनायझेशनचं सक्सेस हे कशावरती डिपेंड असतं, तर त्या ऑर्गनायझेशनमध्ये असणारं कम्युनिकेशन. बिझनेस ऑर्गनायझेशन फंक्शन्स थ्रू प्लॅनिंग. मग हे बिझनेसचं जे ऑर्गनायझेशन आहे किंवा उद्योगधंद्याचं जे काही संघटन आहे ते कशाच्या माध्यमातून चालतं, तर योग्य प्रॉपर असं प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग अँड कंट्रोलिंग. फर्स्ट थिंग इज प्लॅनिंग. बिझनेसमध्ये प्लॅनिंग महत्त्वाचं असतं. सेकंड आहे ऑर्गनायझिंग, त्या प्लॅनिंगचं संघटन करणं. स्टाफिंग, त्या बिझनेसमध्ये असणारा स्टाफ असेल. डायरेक्शन म्हणजे त्यांना योग्य अशा प्रकारची दिशा असेल. आणि कंट्रोलिंग, ह्या सगळ्या गोष्टीचं महत्त्व बिझनेस कम्युनिकेशनमध्ये असतं. इन फॅक्ट दीज आर द मेन अँड बेसिक फंक्शन ऑफ बिझनेस मॅनेजमेंट. बिझनेस मॅनेजमेंटचं बेसिक फंक्शन काय आहे, तर तेच योग्य प्लॅनिंग असणं, ऑर्गनायझिंग असणं, स्टाफिंग, डायरेक्टिंग अँड कंट्रोलिंग, हे जर घटक बिझनेसमध्ये असतील तर तो बिझनेस जो आहे त्याचं मॅनेजमेंट जे आहे तर ते एकदम व्यवस्थित असतं. विदाउट कम्युनिकेशन मॅनेजमेंट इज नॉट पॉसिबल. आणि जर कम्युनिकेशनच नसेल बिझनेसमध्ये तर मॅनेजमेंट म्हणजे योग्य प्रकारचं व्यवस्थापन हे उद्योगधंद्यामध्ये होत नाही. मॉडर्न बिझनेस इज व्हेरी कॉम्प्लेक्स. नाउअडेज वी सी, आपण पाहतोय की आधुनिक उद्योगधंदे हे खूप कॉम्प्लेक्स, गुंतागुंतीचे झालेले आहेत. बिकॉज ऑफ कॉम्पिटिशन ॲट द ॲडव्हेंट ऑफ लायब्रलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. तर बघा, मॉडर्न बिझनेस हा खूप कॉम्प्लेक्स झालाय. त्याच्या मागचं कारण काय आहे, की लागलेला शोध. कशाचं? लायब्रलायझेशन असेल, प्रायव्हेटायझेशन असेल आणि त्याचबरोबर ती ग्लोबलायझेशन असेल, म्हणजे खाजगीकरण असेल, औद्योगिकरण असेल, याच्यामध्ये जी काय भरभराट झालेली आहे त्याच्यामुळे बऱ्याच उद्योगधंद्यामध्ये काय झालेलं आहे, उद्योगधंदा हा कॉम्प्लेक्सिटी त्याच्यामध्ये आलेली आहे. सो बिझनेस इज चेंजिंग रॅपिडली. आणि त्याच्यामुळं काय होतंय, बिझनेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक चेंज होताना आपल्याला दिसतोय. मर्जर्स आर टेकिंग प्लेस. मास यूज ऑफ कॉम्प्युटर मास यूज ऑफ कॉम्प्युटर हॅज बिकम व्हेरी इसेन्शियल. आणि बिझनेस हे कॉम्प्लिकेटेड झाल्यामुळं, कशामुळं कॉम्प्लिकेटेड झाले, तर कॉम्पिटिशन आहे, त्याचबरोबर ती इच अँड एव्हरीथिंग नीड्स कॉम्प्युटर.
कॉम्प्युटर या प्रत्येक क्षेत्रात इसेन्शियल झालेल्यामुळं उद्योगधंदा हे खूप कॉम्प्लेक्सिटी त्याच्यामध्ये आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला तुमचं बिझनेस हा इफिशियन्सी त्याच्यामध्ये असायला हवी असेल असं तुम्हाला वाटत असेल, तर त्याच्यामध्ये कम्युनिकेशन असणं हे खूप गरजेचं आहे. तर इन्शुअर्स इफिशियन्सी हा इम्पॉर्टन्स आहे बिझनेस कम्युनिकेशनचा फर्स्ट पॉईंट. नाव लेट अस सी सेकंड पॉईंट. दुसरा पॉईंट काय आहे बघा, मेंटेन कोऑर्डिनेशन. बिझनेस कम्युनिकेशनचं काय इम्पॉर्टन्स आहे. सेकंड, बिझनेस एंटरप्राइजेस हॅव टू ओपन द ब्रांचेस ॲट व्हेरियस प्लेसेस. आपण बघतो की जे बिझनेस एंटरप्राइजेस आहेत, जे मोठे मोठे उद्योगधंदे आहेत, तर त्याच्या वेगवेगळ्या शाखा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. इन ऑर्डर टू हॅव अ प्रॉपर कोऑर्डिनेशन बिटवीन ब्रांचेस अँड हेड ऑफिस. आणि मग वेगवेगळ्या ब्रँचेस असल्यामुळं काय होते, त्या ब्रँचेसमध्ये चांगल्या प्रकारचं कोऑर्डिनेशन होण्यासाठी, त्या ब्रँचेस असतील, हेड ऑफिसेस असतील, त्यामध्ये चांगल्या प्रकारचं कोऑर्डिनेशन होणं गरजेचं आहे. द कन्सर्न ऑफिसर्स हॅज टू कीप लेसन्स थ्रू डिफरंट टाइप्स ऑफ कम्युनिकेशन मेथड. मग बघा, वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या ब्रँचेस असतील, तर त्या ब्रँचेसचे हेड असतील, ब्रँचेसचा स्टाफ असेल, ह्या सगळ्यांच्या मध्ये एक चांगल्या प्रकारचं कोऑर्डिनेशन होणं गरजेचं आहे. तर प्रत्येक ब्रँचने ज्याच्या त्याच्या पद्धतीने जर वर्क केलं तर ते डिफिकल्ट होऊ शकतं. दॅट इज व्हाय टू मेंटेन युनिटी, प्रत्येक ऑफिसेसमध्ये प्रत्येक उद्योगामध्ये युनिटी येण्यासाठी कोऑर्डिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज व्हाय सेकंड अँड मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ बिझनेस कम्युनिकेशन इज द मेंटेन कोऑर्डिनेशन. नाव पॉईंट नंबर 3 क्रिएट्स स्पेशलायझेशन. इम्पॉर्टन्स आहे बघा हे बिझनेस कम्युनिकेशनचं. तर स्पेशलायझेशन असलं पाहिजे तुमच्या कुठल्याही उद्योगामध्ये. उद्योग करायचा म्हणून करायचा किंवा एक टाइमपास म्हणून उद्योग न करता त्याच्यामध्ये एक स्पेशलायझेशन असलं पाहिजे. दिस इज द एज ऑफ स्पेशलायझेशन. इच वन वॉन्ट्स टू बिकम एक्सपर्ट इन हिज स्पेअर. दिस इज द एज ऑफ स्पेशलायझेशन. हे जे युग आहे तर त्याला स्पेशलायझेशनचं युग असं म्हटलंय. का बरं? बिकॉज ऑफ कॉम्पिटिशन. प्रत्येक उद्योगधंद्यात आपण पाहतोय की कॉम्पिटिशन वाढतच चाललेली आहे. आणि त्याच्यामुळं आपल्या जॉबमध्ये, आपल्या उद्योगामध्ये एक स्पेशालिटी असली पाहिजे. दॅट इज व्हाय बिझनेस कम्युनिकेशनचं तेही एक खूप महत्त्वाचं इम्पॉर्टन्स आहे की स्पेशलायझेशन आपल्या बिझनेसमध्ये असलं पाहिजे. स्पेशलायझेशन पेव्स द वे फॉर डिपार्टमेंटलेशन. तर या स्पेशलायझेशन्समुळेच काय होतं की आपल्या उद्योगाला, आपला बिझनेस हा भरभराटीत जाऊ शकतो. इच डिपार्टमेंट शुड बी इन टच विथ द हॅपनिंग्स इन अदर डिपार्टमेंट. मग प्रत्येक डिपार्टमेंट असेल, एकच तुमचा एकच उद्योग आहे, वेगवेगळ्या ठिकाणी असणारा. आणि वेगवेगळ्या ठिकाणी असणारे जे काही डिपार्टमेंट्स असतात, तर त्या डिपार्टमेंटमध्ये, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये स्पेशलायझेशन असणं काय आहे, खूप गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, कशाच्या मध्ये स्पेशलायझेशन असलं पाहिजे. नाव लेट अस सी इन नेक्स्ट पॅरेग्राफ. तर स्पेशलायझेशन कशामध्ये असलं पाहिजे बघा. डिपार्टमेंट हॅज टू गॅदर द इन्फॉर्मेशन फ्रॉम सेल्स डिपार्टमेंट्स अँड स्टोअर्स डिपार्टमेंट अनलेस देअर इज क्लोज इंटरॅक्शन बिटवीन द डिपार्टमेंट्स. तर तुमचं जे काही प्रोडक्शन आहे, तुमच्या उद्योग ज्या प्रोडक्शनच्या संदर्भामध्ये आहे, त्या प्रोडक्शनच्या रिलेटेड जे काही डिपार्टमेंट्स असतील, सेल्स डिपार्टमेंट असेल, स्टोअर डिपार्टमेंट असेल, तर या सगळ्यांच्यामध्ये काय होणं गरजेचं आहे, स्पेशलायझेशन असणं गरजेचं आहे. अनलेस देअर इज क्लोज इंटरॅक्शन बिटवीन द डिपार्टमेंट, थिंग्स विल नॉट मूव्ह इन प्रॉपर डायरेक्शन. जर तुमच्या उद्योगाच्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये, त्या डिपार्टमेंटमधलं प्रोडक्ट असेल, त्याचं प्रत्येक घटक असेल, त्याच्यामध्ये जर चांगल्या प्रकारचं इंटरॅक्शन जर झालं नाही, तर प्रॉपर डायरेक्शन तुमच्या उद्योगाला भेटणार नाही. त्याच्यामुळे तुमचं डिपार्टमेंट असेल, डिपार्टमेंट रिलेटेड प्रत्येक फॅक्टरमध्ये स्पेशलायझेशन असणं गरजेचं आहे. इन द प्रेझेंट सिच्युएशन, कॉम्पिटिशन इन बिझनेस हॅज रीच टू अ कट थ्रोट लेव्हल. म्हणजे आजकाल आपण पाहतोय खूप सगळी कॉम्पिटिशन प्रत्येक उद्योगधंद्यामध्ये आपल्याला दिसते. एक जीवघेणी स्पर्धा आज निर्माण झालेली आहे. आणि या स्पर्धेत जर तुम्हाला टिकून ठेवायचं असेल, टिकून राहायचं असेल, तर स्पेशलायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर.
द स्किलफुल सेल्समनशिप कॅन हेल्प टू इन्क्रीज द सेल्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. तर मग या स्पेशलायझेशनमध्ये काय येऊ शकतं बघा, स्किलफुल सेल्समनशिप, एक स्किलफुल चांगलं कौशल्य असणारं सेल्समन तुमच्याकडे असलं पाहिजे किंवा ते कौशल्य तुमच्यामध्ये असलं पाहिजे. कशासाठी? टू तुमचं प्रॉडक्ट खपण्यासाठी. इन्क्रीज द सेल्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन, तुमच्या बिझनेसचं प्रॉडक्ट हे विकण्यासाठी, बिझनेसचं इन्कम इन्क्रीज होण्यासाठी तुमच्याकडे स्किलफुल सेल्समनशिप असणं गरजेचं आहे. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन इज मस्ट फॉर इफिशियंट सेल्समन. आणि त्याच्यासाठी त्या सेल्समनकडं इफेक्टिव्ह कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे. आणि ते कम्युनिकेशन पण कसं असलं पाहिजे, स्पेशल असलं पाहिजे. एक विशिष्ट प्रकारचं कम्युनिकेशन स्किल त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. दॅट इज वाय दिस इज ऑल्सो मोस्ट importance of business communication, that is create specialization. Next and most important point is maintain harmony. हार्मोनी मीन्स युनिटी. तर ज्या वेळेला तुम्हाला एक चांगला उद्योजक व्हायचं असतं, यशस्वी उद्योजक व्हायचं असतं, ॲट दॅट टाइम यू हॅव अ क्वालिटी ऑफ मेंटेनिंग हार्मनी. सगळ्या उद्योगामध्ये सगळे सेल्समन असतील तर त्या सगळ्यांच्यामध्ये फ्रॉम एक्झिक्युटिव्ह टू सर्व्हंट प्रत्येकामध्ये हार्मोनी असणं गरजेचं आहे. दॅट इज वाय मॅनेजर्स इन द मॉडर्न बिझनेस ट्राय टू मेंटेन हार्मोनियस रिलेशन्स विथ देअर स्टाफ. दिस इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. मॅनेजर्स काय करतात, प्रत्येक उद्योगधंद्यामध्ये मेंटेन करतात. काय मेंटेन करतात? हार्मोनी, युनिटी बिटवीन देअर स्टाफ. त्यांच्या स्टाफमध्ये त्यांना युनिटी क्रिएट करणं खूप गरजेचं असतं यशस्वी उद्योग यशस्वीपणे चालण्यासाठी. इट इज व्हेरी इसेन्शियल टू मिनिमाइज द चान्सेस ऑफ इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स. तर युनिटीमुळे काय होऊ शकतं, हार्मोनीमुळे काय होऊ शकतं, तर जे इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स असतात, औद्योगिक क्षेत्रामध्ये असणारे वाद असतील, स्टाफमध्ये असणारे काही वाद असतील, तर हे होऊ नये म्हणून हार्मोनी मेंटेन करणं खूप महत्त्वाचं असतं. द कंटिन्युअस डायलॉग्स वुड शुअरली इम्प्रूव्ह द लेबर मॅनेजमेंट रिलेशन. आणि मग तुम्ही कसं हार्मोनी टिकवून ठेवू शकता स्टाफमध्ये, त्याच्यासाठी कंटिन्युअस डायलॉग म्हणजे काय, टू स्पीक विथ द स्टाफ लवली, प्रेमानं स्टाफशी बोलत राहणं, त्यांना इन्स्पायर करणं आणि त्यांचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं. ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येऊ शकतात, तर मेंटेन हार्मोनीमध्ये येऊ शकतात. आणि एक गुड मॅनेजमेंट जो आहे, ज्याचा उद्योग चांगला चालावा असं ज्याला वाटतं, तर त्याने डेफिनेटलीच मेंटेन केली पाहिजे हार्मोनी स्टाफमध्ये. देन ट्रेनिंग, मीटिंग अँड डिस्कशन ऑलवेज बूस्ट मॉरल ऑफ द वर्कर्स. तर जे वर्कर्स असतात प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये असतील, उद्योगामध्ये असतील, तर त्यांचं ट्रेनिंग घेणं गरजेचं असतं, त्यांची मीटिंग घेणं गरजेचं असतं, त्यांच्यासोबत डिस्कशन करणं गरजेचं असतं. ह्या तीनही गोष्टीचा समावेश मेंटेन हार्मोनीमध्ये येतो. जर हार्मोनी, युनिटी तुम्हाला वर्करमध्ये ठेवायची असेल, ट्रेनिंग इज इम्पॉर्टंट, मीटिंग अँड डिस्कशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ड्यू टू इफेक्टिव्ह डायलॉग मॅनेजर कम्स टू नो द हिडन ॲबिलिटी ऑफ हिज सबऑर्डिनेट्स. आणि बघा, स्टाफमध्ये हार्मोनी ठेवण्यासाठी, युनिटी ठेवण्यासाठी मॅनेजरनं काय करणं गरजेचं आहे, इफेक्टिव्ह डायलॉग विथ द स्टाफ बरोबर इफेक्टिव्ह डायलॉग जर तुम्ही केला तर काय होऊ शकतं, यू कॅन अंडरस्टँड, यू कॅन नो द हिडन ॲबिलिटी ऑफ द सबऑर्डिनेट्स. त्यांच्यामध्ये जे काही हिडन ॲबिलिटीज असतात, त्यांच्यामध्ये जे काही स्किल्स असतात, तर ते नक्कीच उघडे पडतात. अँड दॅट इज वाय मेंटेन हार्मोनी करण्यासाठी तुम्हाला इफेक्टिव्ह डायलॉग स्टाफ बरोबर करणं खूप गरजेचं असतं. देन नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ बिझनेस कम्युनिकेशन इज बिल्ड्स कॉर्पोरेट इमेज. तर तुम्हाला बिल्ड करायचंय, काय बिल्ड करायचंय, कॉर्पोरेट इमेज. Business communication help to build the corporate image of organization. Image of the organization largely depends upon the quality of communication. तर बघा, ऑर्गनायझेशनचं जे काही इम्पॉर्टन्स आहे, कुठल्याही इंडस्ट्री असेल, ऑर्गनायझेशन असेल, तर त्याचं इम्पॉर्टन्स हे कॉर्पोरेशनमुळे टिकून राहतं. कॉर्पोरेशन म्हणजे काय, तर सहकार्याची भावना तुम्ही सगळ्यांसोबत ठेवणं गरजेचं आहे. आणि ते सुद्धा एक बिझनेस कम्युनिकेशनचं खूप मोठं महत्त्व आहे. देन ब्रिजेस गॅप.
नंतरचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे? ब्रिजेस गॅप. ब्रिजेस गॅप म्हणजे काय? तर एक जसं पुलाचं काम काय असतं? जोडणं. एक ठिकाणाला दुसरं ठिकाण जोडणं हे पुलाचं काम असतं. इन दॅट वे बिझनेस कम्युनिकेशनमध्ये सुद्धा ब्रिजेस गॅप. कोणता गॅप जोडायचा आहे तुम्हाला या ठिकाणी? तर बघा, प्रॉपर अँड मिनिंगफुल कम्युनिकेशन. जर तुमच्यामध्ये प्रॉपर आणि मिनिंगफुल अशा प्रकारचं कम्युनिकेशन स्किल जर तुमच्यामध्ये असेल तर यू कॅन ब्रिज द गॅप बिटवीन प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन. प्लॅनिंग म्हणजे काय? नियोजन करणं. आणि एक्झिक्युशन म्हणजे काय? अंमलबजावणी करणं. जे प्लॅनिंग केलंय त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एक ब्रिजेस गॅप किंवा प्रॉपर मिनिंगफुल कम्युनिकेशन तुमचं असणं गरजेचं आहे. मेनी टाइम्स good plans don't see the light of the day because of non-cooperation on the part of executives. But sometimes what happen, कधी कधी काय होतं की जे एक्झिक्युटिव्ह असतील, स्टाफ असेल, वर्कर्स असेल, तर यांच्यामध्ये कॉपरेशन नसेल, कॉर्पोरेशन नसेल, एकमेकांना सहकार्य करण्याची भावना नसेल, तर ते घटक एकमेकांशी व्यवस्थितपणे जोडले जात नाहीत. Therefore, business communication, if used properly, can produce positive results. आणि म्हणून जर प्रॉपरली तुम्ही बिझनेस कम्युनिकेशनचा यूज केला, वापर केला, तर नक्कीच तुमच्या उद्योगामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट हे जे आहे तर ते येऊ शकतात. इन दॅट वे दीज आर मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ द बिझनेस कम्युनिकेशन. इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस कम्युनिकेशन. हे सगळे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे परीक्षेच्या दृष्टीनं. आणि मेन पॉईंट जरी लक्षात ठेवले तरी सुद्धा तुम्हाला त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे तर ते तुम्ही एक्झाममध्ये करू शकतात. इन दॅट वे दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर द पर्पज ऑफ एक्झामिनेशन. इन द नेक्स्ट व्हिडिओ I would like to explain another question, that is state the principles of effective communication. Then if you like my video, please like, share and subscribe.